नमस्कार भावी शिक्षकांनो, महा-टी-ई-टी परीक्षा जवळ येते आणि तुमच्या मनात एकच प्रश्न असेल की ऐनवेळी नक्की काय वाचायचं? बालमानसशास्त्र असो वा मराठी व्याकरण, कोणत्या प्रश्नांची तयारी करायची? काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि वारंवार विचारले जाणारे 100 प्रश्न आणि त्यांचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हे 100 प्रश्न म्हणजे तुमच्या परीक्षेचा तयारीचा एक भक्कम पाया असणार आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या शिक्षक भरती गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण शिक्षक भरतीची संपूर्ण तयारी आपण इथे करून घेतोय. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या सुपर 100 प्रश्नांच्या सिरीजला. महा-टी-ई-टी पेपर 1 आणि 2 या दोन्हींसाठी उपयुक्त ठरतील असे महत्त्वाचे 100 प्रश्न आणि उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. हे प्रश्न बालमानसशास्त्र, मराठी, परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर आधारित आहेत. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. प्रश्न 1. आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? उत्तर आहे विल्यम जेम्स. विल्यम जेम्स यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक मानतात कारण त्यांनी मानसशास्त्राला तत्त्वज्ञानापासून वेगळे केले. अनुवंश व परिस्थिती यांच्या गुणाकाराने मानवाचा विकास होतो हे कोणी सांगितले? उत्तर आहे वुडवर्थ. मानवी विकास म्हणजे केवळ अनुवंश नाही, तर त्याला आजूबाजूच्या परिस्थितीची साथ लागते. प्रश्न 3 आहे बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे स्पियरमन. त्यांनी बुद्धिमत्तेचे जी फॅक्टर आणि एस फॅक्टर असे 2 घटक सांगितले, सामान्य आणि विशिष्ट. प्रश्न 4 आहे प्रयत्न प्रमाण ही अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? उत्तर आहे थॉर्नडाईक. चुका आणि शिका ही पद्धत त्यांनी सांगितली आणि मांजर आणि पेटीचा प्रयोग हा थॉर्नडाईक यांनी सांगितला आहे. कुत्र्यावर प्रयोग करून अभिसंधान उपपत्ती कोणी सिद्ध केली? उत्तर आहे इव्हान पावलॉव यांनी. अन्नाची घंटा वाजून कुत्र्याला लाळ गळायला लावली, यालाच अभिजात अभिसंधान म्हणतात. म्हणजेच घंटा वाजली की कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळेची निर्मिती व्हायची. बालकाचा विकास हा केंद्राकडून परिघाकडे होतो, याला काय म्हणतात? उत्तर आहे समीपदूरता क्रम. शरीराचा विकास आधी मध्यभागाकडून पाठीचा कणा मग हातपायांच्या बोटाकडे होतो, यालाच केंद्राकडून परिघाकडे होतो असे म्हणतात. त्याला म्हणतात समीपदूरता क्रम. प्रश्न 7. समान घटक हा उपपत्तीचा सिद्धांत कोणी दिला? उत्तर आहे थॉर्नडाईक. समान घटक एका विषयात शिकवलेलं दुसऱ्या विषयात तेव्हाच कामाला येतं जेव्हा त्यात काही समानता आहे. हा आहे समान घटक उपपत्तीचा सिद्धांत आणि तो दिला आहे थॉर्नडाईक यांनी. बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र काय आहे? उत्तर आहे मानसिक वय छेद शारीरिक वय गुणिले 100. मानसिक वय म्हणजे मेंटल एज छेद शारीरिक वय म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज गुणिले 100. 10 प्रश्न आहे स्वयंशोधन पद्धतीचा जनक कोण आहे? उत्तर आहे आर्मस्ट्रॉंग. स्वयंशोधन म्हणजे स्वतः शोधणे, यात विद्यार्थी हा संशोधक असतो. पुढचे प्रश्न आहेत मराठीवरती. मराठी भाषेत एकूण किती मुख्य वर्ण आहेत? उत्तर आहे 52. आधी 48 होतं, नंतर ॲ आणि ऑ हे आले आणि क्ष आणि ज्ञ यांनाही विशेष संयुक्त व्यंजने म्हणून स्थान मिळाले. अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? उत्तर आहे सजातीय स्वर. एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर म्हणजे अ, आ, इ, ई. अ आणि आ हे दोन्ही एकाच याच्यातून आहेत. ई आणि ई, ऱ्हस्व-ई, दीर्घ-ई हे पण सजातीय स्वर आहेत. शब्दांच्या एकूण जाती किती आहेत? उत्तर आहे 8. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि क्रियाविशेषण, उभयान्वी अव्यय, शब्दयोगी आणि केवल प्रयोगी. याच्यामध्ये 4 विकारी आहेत आणि 4 अविकारी आहेत, हे लक्षात ठेवा. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? उत्तर आहे सर्वनाम. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी तो, ती, ते हे शब्द वापरतो, त्याला सर्वनाम म्हणतात. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? उत्तर आहे विदुषी. परीक्षेला विद्वानचा विरुद्धलिंगी शब्द खूप वेळा विचारला गेला आहे. घोड्यांनी या शब्दातील विभक्ती ओळखा. उत्तर आहे तृतीया. घोड्यांनी हा शब्द अनेकवचनी आहे.
ने ए शी हे प्रत्यय आले की तेथे तृतीय विभक्ती असते. प्रश्न 7. संधी सोडवा. सज्जन. उत्तर आहे सतजन. त चा ज होतो म्हणून सत प्लस जन बरोबर सज्जन. प्रयोगाचे मुख्य किती प्रकार आहेत? उत्तर 3. कर्तरी, कर्मणी, भावे. कर्ता प्रधान असेल तर कर्तरी, कर्मप्रधान तर कर्मणी आणि दोन्ही गौण तर भावे प्रयोग असतो. आमच्या घरी रोज पुराण वाचले जाते. प्रयोग ओळखा. उत्तर आहे नवीन कर्मणी. इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखा हा प्रयोग असतो. उंदीर मांजराकडून मारला गेला हे त्याचं उदाहरण आहे. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जल, तोय, उदक, नीर. उत्तर आहे जल, तोय, उदक, नीर. पाणीसाठी जीवन हा शब्दही वापरला जातो. पुढील प्रश्न आहेत परिसर अभ्यास आणि सामान्य ज्ञान यावर. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? उत्तर आहे गुरु. हा ग्रह इतका मोठा आहे की त्यात हजारो पृथ्वी सामावू शकतात. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 5 जून. पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस 5 जून या दिवशी साजरा केला जातो. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? उत्तर आहे 21%. हवेत सर्वात जास्त 78% नायट्रोजन असतो. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम मेंदूचा कोणता भाग करतो? उत्तर आहे लहान मेंदू. चालताना, सायकल चालवताना शरीराचा बॅलन्स हा लहान मेंदू सांभाळतो. रक्तगटाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे कार्ल लँडस्टायनर यांनी ए, बी आणि ओ या रक्तगटाचा शोध लावला. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? उत्तर आहे कळसुबाई. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे शिखर आहे. त्याची उंची आहे 1646 मीटर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राज्यघटना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस संविधान तयार करायला लागले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जागतिक ओझोन दिन कधी असतो? उत्तर आहे 16 सप्टेंबर. ओझोन थर सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले रक्षण करतो. मुर्दूसा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? उत्तर आहे जीवनसत्व ड. हे सूर्यप्रकाशातून मोफत मिळते आणि याच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होतात. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? उत्तर आहे H2O. हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाणी बनते. पुढील प्रश्न आहेत इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयावरती. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे रासबिहारी बोस आणि नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले. आझाद हिंद सेना चलो दिल्ली आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा या घोषणा या आझाद हिंद सेनेच्या सुभाषचंद्र बोस यांनी दिल्या होत्या. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? उत्तर आहे लोकसभा. याला कनिष्ठ म्हटले तरी ते प्रथम आणि प्रभावी सभागृह आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे उपराष्ट्रपती. राज्यसभेचे कामकाज उपराष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली चालते. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले आहे? उत्तर आहे लोकमान्य टिळक. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? उत्तर आहे सरपंच. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावकऱ्यांनी निवडून दिले जाते. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कधी लागू झाले? उत्तर आहे 2009. केवळ गुणांचा विचार न करता त्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करणे म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय. शिक्षणाचा अधिकार भारतात कधी लागू झाला? 1 एप्रिल 2010. 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO. हा IAS दर्जाचा अधिकारी असतो जो जिल्हा परिषदेची अंमलबजावणी करतो. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1757. इथूनच भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला गेला. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू.
त्यांनी हे पुस्तक अहमदनगरच्या किल्ल्यात तुरुंगात असताना लिहिले. पुढील प्रश्न भूगोल या विषयावरती आहेत. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे? उत्तर आहे 82.5 पूर्व. अलाहाबाद मिर्झापूर शहरावरून जाणारी वेळ संपूर्ण भारतासाठी मानली जाते. महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? उत्तर आहे 720 किमी. रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे. काळी मृदा कोणत्या पिकासाठी उत्तम असते? उत्तर आहे कापूस. आणि काळ्या मृदेलाच रेगूर मृदा सुद्धा म्हणतात. ही कापसासाठी चांगली असते. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बुलढाणा जिल्ह्यात. हे सरोवर एका मोठ्या उल्कापातामुळे तयार झाले आहे. दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? उत्तर आहे गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी हिला रुद्रगंगा असेही म्हणतात. सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण मौसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मेघालय. मेघांचे आलय ढगांचे घर मेघालय. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा स्तर कोणता? उत्तर आहे तपांबर. आपण ज्या थरात राहतो आणि जिथे ढग पाऊस दिसतात तो स्तर तपांबर, सर्वात खालचा स्तर. ओझोनचा थर कोणत्या वातावरणीय थरात आढळतो? उत्तर आहे स्थितांबर. विमान प्रवास या स्तरातून सुखकर होतो कारण तिथे हवा शांत असते. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते? उत्तर आहे कर्कवृत्त. भारताच्या 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? उत्तर आहे राजस्थान. क्षेत्रफळात सर्वात मोठे राजस्थान आणि लोकसंख्येत उत्तर प्रदेश. अध्यापनशास्त्र आणि विशेष गरजा यावर पुढील प्रश्न आहेत. लर्निंग विदाऊट बर्डन ओझ्याविना शिक्षण ही संकल्पना कोणत्या समितीने मांडली? उत्तर आहे यशपाल समिती. दप्तराचे ओझे कमी करण्याची शिफारस या समितीने केली. पुढचा प्रश्न आहे. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कशावर आधारित आहे? उत्तर आहे नैसर्गिक निवड. जो पर्यावरणाशी जुळून घेईल तोच टिकेल, असं डार्विनचं उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे. बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे गार्डनर. बुद्धिमत्ता फक्त एक प्रकारची नसते तर ती संगीत, खेळ, गणित अशा वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणून डार्विन यांनी बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत मांडला. वाचन अक्षमतेस काय म्हणतात? उत्तर आहे डिस्लेक्सिया. तारे जमीन पर चित्रपटात मुलाला जो त्रास होता तो म्हणजेच डिस्लेक्सिया. लेखनविषयक दोषाला काय म्हणतात? उत्तर आहे डिस्ग्राफिया. लेखनात अक्षरे उलट काढणे किंवा ओळीत न लिहिणे म्हणजेच डिस्ग्राफिया. गणिती प्रक्रिया करताना येणाऱ्या अडचणीला काय म्हणतात? डिस्कॅल्क्युलिया. म्हणजे कॅल्क्युलेशनवरून हा शब्द लक्षात ठेवा. गणिती क्रिया करताना, बेरीज वजाबाकी करताना अडचणी येतात. डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणिती प्रक्रिया करताना येणाऱ्या अडचणी. मानसशास्त्रातील कार्यवाद संप्रदायाचे प्रवर्तक कोण? उत्तर आहे विल्यम जेम्स. कार्यवाद मनाचे कार्य कसे चालते यावर यांचा भर होता. विल्यम जेम्स. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना कोणासाठी आहे? उत्तर आहे वंचित घटकातील मुलींसाठी. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सुरू केलेली निवासी शाळा. ज्ञानरचनावाद म्हणजे काय? विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची निर्मिती करतो. म्हणजेच ज्ञानरचनावाद. शिक्षक फक्त मार्गदर्शक असतो, ज्ञान मुलं स्वतः शोधत असतात. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड खडूफळा मोहीम कधी सुरू झाली? उत्तर आहे 1987-88. शाळेत किमान 2 खोल्या आणि शैक्षणिक साहित्य असावे यासाठीची मोहीम म्हणजे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. मराठी साहित्य आणि व्याकरण यावर प्रश्न आहेत. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? उत्तर आहे वि. वा. शिरवाडकर. म्हणजेच त्यांना आपण म्हणतो कुसुमाग्रज. यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर.
दादोबांनी मराठी व्याकरणाचे नियम सुस्पष्ट केले. मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हणतात? उत्तर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेचा सार्थ अभिमान जोपासला. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे वि. स. खांडेकर यांना मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. प्रयोग ओळखा. राम आंबा खातो. उत्तर आहे कर्तरी प्रयोग. कर्ता बदलला की क्रियापद बदलते. आता राम आंबा खातो तर सीता आंबा खाते, म्हणून इथे प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. अलंकार ओळखा. उत्तर आहे दृष्टांत अलंकार. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा उदाहरण दिले जाते तेव्हा तेथे दृष्टांत अलंकार होतो. आईसारखी आईच. अलंकार ओळखा. अनन्वय अलंकार. आईसारखी आईच म्हणजे कशाचीच तुलना आईशी होऊ शकत नाही, म्हणजे तेथे अनन्वय अलंकार होतो. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो? आपण आत्ताच वरती पाहिलं 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी केली जाते. ज्याला उपमा दिली जाते त्याला काय म्हणतात? उत्तर आहे उपमेय. ज्याची तुलना करायची आहे तो मुख्य शब्द असतो. पक्षी आकाशात उडाला. क्रियापदाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे अकर्मक क्रियापद. ज्या वाक्यात कर्माची गरज नसते त्याला तेथे अकर्मक क्रियापद असते. जसं की पक्षी आकाशात उडाला, तो पडला, तो गेला असं. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? उत्तर आहे फिमर, मांडीचे हाड. हे हाड सर्वात मजबूत आणि लांब हाड असते. इन्सुलिनची कमतरता निर्माण झाल्यास कोणता आजार होतो? उत्तर आहे मधुमेह. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी हे आवश्यक असते. प्रकाशाचा वेग एका सेकंदात प्रकाश 3 लाख किलोमीटर जातो. पदार्थाचे सर्वात लहान कण म्हणजे काय? उत्तर आहे अणु. डॉल्टनने अणुसिद्धांताचा पाया रचला. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? उत्तर आहे डेसिबल. पुढचा प्रश्न आहे विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वस्तूचा वायूचा वापर करतात? उत्तर आहे नायट्रोजन किंवा आर्गॉन. टंगस्टनची तार जळू नये म्हणून त्यात निष्क्रिय वायू भरतात. पुढचा प्रश्न आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे सर आयझॅक न्यूटन. सफरचंद खाली पडताना पाहून त्यांनी हा शोध लावला. कोणत्या जीवनसत्वामुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते? उत्तर आहे जीवनसत्व के. किडनी रक्तातील पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढण्याचे काम किडनी करते. रंग आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? उत्तर आहे जीवनसत्व अ. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? उत्तर आहे वाघ. 1973 पासून वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळाला आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सलग 2 वेळा राष्ट्रपती होणारे ते एकमेव आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री. 1965च्या युद्धाच्या वेळी त्यांनी ही घोषणा दिली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे मुंबई. ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? उत्तर आहे मुंबई. ब्रिटनच्या राजाच्या स्वागतासाठी हे बांधले गेले होते गेटवे ऑफ इंडिया. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली? 24 ऑक्टोबर 1945. जगातील शांतता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली. भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारताच्या अग्नी आणि पृथ्वी क्षेपणास्त्राचे जनक आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता? उत्तर आहे रशिया. जगातील एकूण जमिनीचा मोठा भाग रशियाने व्यापला आहे. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक कोण आहेत? उत्तर आहे बिल गेट्स.
यांनी कम्प्युटर क्रांतीमध्ये मोठे योगदान दिले आहे. कोणत्या शहराला गुलाबी शहर पिंक सिटी म्हणतात? उत्तर आहे जयपूर. इथल्या वस्तूंना गुलाबी रंग दिल्याने याला हे नाव पडले आहे. बालमानसशास्त्र ही संज्ञा कोणी लोकप्रिय केली? उत्तर आहे स्टॅनले हॉल. किशोरवयीन अवस्थेला वादळाचा काळ असे यांनीच म्हटले आहे, स्टॅनले हॉल. प्राथमिक शिक्षणासाठी शालेय पोषण आहार योजना कधी सुरू झाली? उत्तर आहे 15 ऑगस्ट 1995. त्या योजनेला म्हणतात मिड डे मील. शाळेतील गर्दी कमी करण्यासाठी आणि पोषण वाढवण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केली. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? 37°C म्हणजे 98.6 फॅरेनहाइट. ताप मोजण्यासाठी आपण थर्मामीटर वापरतो आणि त्याच्यामध्ये 37°C किंवा मग 98.6 फॅरेनहाइट. प्रौढ अवस्थेचा काळ कोणता मानला जातो? 18 ते 40 वर्ष. हा जबाबदाऱ्यांची जाणीव होणारा काळ असतो. बालकाचा विकास हा सामान्याकडून विशेषाकडे होतो, हे खरे आहे का? हो, बालकाचा विकास हा सामान्याकडून विशेषाकडे होतो. मूल आधी पूर्ण हात हलवते आणि मग बोटांनी वस्तू पकडायला शिकते. किशोरावस्था हा काळ कोणत्या वयोगटाचा असतो? उत्तर आहे 13 ते 19 वर्ष. मुलांच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण आणि परिवर्तनाचा काळ असतो. शिक्षक दिन कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केला जातो? उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. भारताच्या राज्यघटनेत शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत आहे? उत्तर आहे समवर्ती सूची. शिक्षण यावर केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे कायदे करू शकतात, म्हणून हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. शाळा सुटली पाटी फुटली हे कशाचे उदाहरण आहे? वाक्प्रचार, काही संदर्भात विस्मरणाचे. अभ्यासाचे विस्मरण होणे आणि जबाबदारीतून मुक्त होणे. अध्यापन ही कोणती प्रक्रिया आहे? द्विध्रुवीय किंवा जॉन डुईच्या मते त्रिध्रुवीय. यात शिक्षक, विद्यार्थी आणि समाज हे 3 महत्त्वाचे घटक असतात. तर हे होते आजचे 100 प्रश्न. मला खात्री आहे की हे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच मदत करतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या विषयाचे प्रश्न घ्यायचे हे कमेंटमध्ये सांगा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. थँक्यू.